संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना व्हीसीद्वारे आता कोर्टात हजर केलं जाणार आहे। सुरक्षेच्या कारणास्तव एसआयटी कडून ही खबरदारी घेतली जाते। सर्व आरोपींची एसआयटी कोठडी आज संपते। सर्व आरोपी बीडमधल्या सध्या वेगवेगळ्या लॉकअपमध्ये, मात्र खबरदारी म्हणून या सगळ्या आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आता कोर्टात हजर केलं जाणार आहे। सुरक्षेच्या कारणास्तव एसआयटीने हा निर्णय घेतलाय। सर्व आरोपींची एसआयटी कोठडी आज संपते। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या या सगळ्या आरोपींना आज व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं जाणार आहे। कोर्टातली सुनावणी कशा पद्धतीने पार पडते, कोर्ट नेमके काय निर्देश देते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। सुरक्षेच्या कारणास्तव या सगळ्या आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केलं जाणार आहे। एसआयटी कडून ही खबरदारी घेतली जाते। सर्व आरोपींची आज एसआयटी कोठडी संपते। हे सगळे आरोपी बीडमधल्या वेगवेगळ्या लॉकअपमध्ये आहेत सध्या। या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात, अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, खरं तर या सगळ्या आरोपींना व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं जाणार आहे। एसआयटीने महत्त्वाची खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळते। व्हीसीद्वारे सुनावणी कशा पद्धतीने होईल? अगदी बरोबर आहे। आता काही वेळामध्ये खरं तर या सुनावणीला सुरुवात होईल। आज सुदर्शन गुले आणि इतर 5 अशा 6 जणांची मकोका अंतर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी बीड जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। ही सुनावणी आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे। सुरुवातीला त्यांना प्रत्यक्षात या ठिकाणी हजर केलं जाणार होतं, मात्र अचानक हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मागच्या वेळेस ज्यावेळेस वाल्मिक कराड याची या ठिकाणी सुनावणी होती त्यावेळेस मोठा गोंधळ झाला होता। न्यायालय परिसरामध्ये हा गोंधळ झाला होता। पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यानंतरही तो गोंधळ झाला। या सर्व कारणामुळे एसआयटीनं हा निर्णय घेतलेला आहे। सध्या एसआयटीचे अधिकारी, वाल्मिक कराडचे वकिलांनी सर्व जण आता न्यायालयामध्ये हजर झालेले आहेत आणि अवघ्या काही वेळामध्ये या सुनावणीला सुरुवात होईल। हे जे 6 आरोपी आहेत ते त्या कोठडीमधून ह्या न्यायालय प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत। आज एसआयटी या सुदर्शन देशमुख आणि इतर 5 जणांची कोठडी आज पूर्ण होती आणि पुढील सुनावणीसाठी त्यांना या न्यायालयात आज हजर केलं जाणार आहे। आज एसआयटी कोर्टाला नेमकी काय माहिती देते, मागच्या त्यांची जी कस्टडी होती त्या कस्टडीमध्ये नेमका काय तपास झाला, ही सर्व माहिती आज सरकारी वकील आणि एसआयटीच्या माध्यमातून कोर्टात सादर केली जाणार आहे। ज्ञानेश्वर, एसआयटीने आतापर्यंत कशा पद्धतीने तपास केलाय, कोर्टात नेमका आज काय सादर केलं जाईल आणि पुन्हा एकदा एसआयटी कडून कोठडीची मागणी होईल का? मागच्या वेळेस या सर्व आरोपींना 14 दिवसाची कोठडी दिली होती। त्यावेळेस एसआयटीनं जे ग्राउंड्स दिले होते बहुतांश त्याच ग्राउंडवर आज कोठडी मागितली जाईल। आता नव्यानं यामध्ये वाल्मिक कराड याला मकोकामध्ये ताब्यात अटक केलेला आणि त्याची नक्कीच ज्ञानेश्वर, त्यामुळे आता या सगळ्या आरोपींना किती दिवसांची कोठडी दिली जाते हे सगळं पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।